गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधे आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा सोमवारचा दिवस कसा होता? आज मंगळवार आहे. आज खूप चांगला दिवस आहे, कारण का आपल्या बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. ते मला त्यांचं नाव घेतलं ना का फक्त एकच शब्द आणि एकच वाक्य आठवतं, असं युग म्हणजे असा पुरुष होणे नाही. म्हणजे बाबांनी जे आपल्यासाठी केलंय ना, म्हणून त्यांना बाबा बोलतात. त्याने किती काय काय केले गोरगरिबांसाठी, इक्वलिटीसाठी. कॉन्स्टिट्यूशन आपलं लिहिलंय त्यांनी, आपलं लॉ जो आहे हे आहे, त्या त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण एक माणूस म्हणून जसे ते जगलेत आणि त्यांनी लोकांना जे प्रेम, इज्जत किंवा आदर सन्मान, आपण त्याच्यापेक्षा वरचं बोलूया की राईट्स टू लिव्ह. मी माझी आजचीच पोस्ट बघा ना, मी माझी आजचीच पोस्ट टाकलेली आहे. मला हा शब्द खूपच आवडला. वी आर बिकॉज ही वॉज. हा माझी पोस्ट आहे, माझ्या ग्रुपमध्ये टाकलेली आहे. वी आर बिकॉज ही वॉज. ते जर नसते ना, तर बहुतेक आपण पण काहीतरी वेगळ्याच प्रकारे घडलो असतो. ही आपली जे पालन पोषण झालंय ते वेगळ्या प्रमाणे झालं असतं. ही इज द गॉड फादर. माझं म्हणणं एकच आहे की आपण त्यांच्या नखाच्या इतकं पण होऊ शकणार नाही. हा, आपण प्रयत्न करू शकतो. त्यांचे आचार, त्यांचे विचार, त्यांची विचारधारा आहे, त्यावरती आपण एक प्रयत्न करू शकतो की बाबा त्यांचे विचार जे आहेत ते आपल्या आयुष्यात आलं ना, आपलं आयुष्य खूप सुंदर होईल. ओके, तर सगळ्यांना त्याच्या शुभेच्छा. आजचा दिवस चांगला आहे. संध्याकाळी मी पण आज काही दोन तीन मोठ्या गोष्टी आहेत, घडणार आहेत, तिकडे जाणार आहे. ठीक आहे, मिरवणूक आहे, जयंती उत्सव आहे, दिवस चांगला असतो, शुभ दिवस आहे, त्यामुळे तो विशेष नाहीये. ओके, तर आता येऊया आपल्या टॉपिक वरती की उद्या मार्केट कसं बिहेव करणार. ओके, बघा, आपण रविवारच्या दिवशी डिस्कशन केलं होतं ना, मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलं, म्हणून मी सेव्ह करतो का की बाबा उद्या जाऊन मी काय बोलेन आणि परत दुसऱ्या दिवशी मी काहीतरी वेगळं बोलेन, त्यामुळे हे सेव्ह करायला लागतं. मी काल क्लिअर कट सांगितलं रविवारी की जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर मी पुट घेईन, आणि गॅप डाऊन झालं तर मी ह्या लेवलवरनं मी कॉल घेईन. मार्केटनी काय केलं, मार्केटनी सरळ आपली जी लेवल आहे ना 570, तिथेच ओपनिंग दिली. तिकडनंच मार्केट रिव्हर्सल झालं आणि आपल्या जो सपोर्ट, हा रेसिस्टन्स होता, हा सपोर्ट होता, त्या सपोर्टच्या इथे मार्केट थांबले. म्हणजे आपल्या लेवल्स पुन्हा एकदा सक्सेसफुल झाल्या. सक्सेसफुल जाण्यापेक्षा मी असं बोलेन की आपला अभ्यास बरोबर चाललेला आहे, योग्य तो मार्गावर चाललेला आहे. मग आता उद्या काय होईल बघा. उद्यासाठी आहेत ना, सिंपल गोष्ट आहे की युएससी, इराणची, इराकची, लेमनची, सगळ्यांची काही ना काहीतरी गोष्टी चाललेल्याच आहेत. न्यूज तर मार्केटमध्ये आहे, ठीक आहे, पॉझिटिव्ह आहे, नेगेटिव्ह आहे, त्या गोष्टी वेगळ्या आहेत. आता ठीक आहे, इथे पॉझिटिव्ह झाले, इथे पण वरती गेले, गॅप डाऊन होऊन पण वरती गेले, पण हे का होतंय ते समजणं जरुरी आहे. ओके, मला 15 मिनिटाच्या चार्ट होती ना, 15 मिनिटाच्या चार्ट होती, मला काहीतरी आहेत ना असं काहीतरी दिसतंय बघा, एक रेसिस्टन्स, हे तुम्हाला पण दिसलं असेल. तो लगभग 24,040चा अंदाजे आहे, 40 ते 60चा आहे. आपण बघूया कितीचा आहे तो. हा, बरोबर 60चा आहे. मी 60 पेक्षा बोलेन की मार्केट लगभग 50 पर्यंत नक्कीच यावं. पण जेव्हा 15 मिनिटावरती गेलो ना, तेव्हा मला खालनं काहीतरी दिसलंय. तुम्हाला पण दिसलंय का बघा. याचा अर्थ काय होतो तुम्ही सांगा. मार्केटनी एक ट्रायंगल असा बनवलेला आहे. ओके, मग आता काय बघा, सिंपल गोष्ट आहे, मार्केट जर इकडनं खाली आलं, इकडनं वरती गेलं तर विषय आहेत. ओके, त्यासाठी आपण जरा डेली वरती पण येऊया. बघा, डेली वरती मार्केट जेव्हा खाली होतं ना, तेव्हा मार्केट वरती गेले. ओके, आणि ह्या जे दोन कॅन्डल बनल्यात ना, ह्या जे दोन ग्रीन कॅन्डल बनल्यात, त्याला मी ग्रीन असं समजत नाहीये. कारण काय, मार्केट आहेत ना इथे रेसिस्ट करते, वरती त्याचा प्रयत्न करते पण जात नाहीये. म्हणजे इथे ह्या लेवलला सेलर्स बसलेलेच आहेत. आपली अजून एक जी लेवल आहे ती लगभग 300ची लेवल, आपण त्या दिवशी पण सांगितली की आपली नेक्स्ट लेवल 300चीच आहे. ओके, डिमांड सप्लाय झोन तर बनत आहे, त्यानुसार मार्केट काम करत आहे. माझ्या मते आहेत ना, उद्या इथे एक
रेड कॅन्डल बनली पाहिजे. मला इथे पण एक अपेक्षा होती रेड कॅन्डलची. काल पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बोललो की मला इथे अपेक्षा रेड कॅन्डलची. बरोबर आहे. मार्केट फ्लॅट ओपन जर खाली आलं असतं ना तरी ही कॅन्डल तशीच बनली असती, किंवा मार्केट खाली ओपन करून ग्रीन बनवले तरी पण जो व्ह्यू आहे तो तसाच आहे. ओके, फक्त ओपनिंग क्लोजिंगचा फरक आहे. बाकी ग्रीन आहे रेड आहे ते विषय वेगळा असतो. बरोबर आहे. तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. मार्केटला ना आता हा रिसिस घेऊन मार्केट परत खाली येऊन जर वरती गेला तर खाली येऊन वरती कधी जाईल माहितीये का तुम्हाला? लगभग बघा, हा जो पॉइंट आहे ना, हा जो वीक आहे ना, हा त्या दोन कॅन्डलचा 450, आपण अंदाजे पकडूया 480, 500 पकडूया. मार्केटला अजून आहे ना इथपर्यंत येणं जरुरी आहे, किंवा हा झोन मध्ये मार्केट पुरा हप्ता राहण्याचा प्रयत्न करेल, हे पण चांगले. बघा, खाली येऊन जर मार्केट टेस्ट करून ह्याला गेलं ना तर मार्केटमध्ये पॉझिटिव्हिटी आहे. मार्केट मुवमेंट घेतो. मार्केट काय करतो? रिसिस्ट करून 22,500ला 23,500ला रिसिस्ट करून तो वरती होतोय. म्हणजे 23,500 आपला स्ट्रॉंग सपोर्ट बनवू शकतो. जो सपोर्ट इथे होता तो इथे आलाय. म्हणजे काय? मग आता एक नवीन रेसिस्टन्स बनायचा प्रयत्न करणार मार्केट. बरोबर आहे. डिमांड झोन इथे बनत असेल तर सप्लाय झोन वरतीच बनणार आहे. मग गोष्टींना समजण्याचा प्रयत्न करा. मार्केटला पहिले या झोन मधनं बाहेर निघू दे, त्यानंतर आपण काहीतरी करू शकू. या एक आपण विचार करू शकतो की मार्केट इकडनं परत हा बॉटम घ्यायला येईल, म्हणजे असा डब्ल्यू पॅटर्न बनेल. बरोबर आहे. किंवा मार्केट हा रेसिस्ट करून वरच्या वरतीच जाऊ दे. संभावना दोन्ही पण आहेत. पण त्या संभावना होण्यासाठी मार्केटला दोन लेवल टेस्ट करणं जरुरी आहे. इकडनं सस्टेन होणं जरुरी आहे. इकडनं आता मार्केट ना खूप मोठ्या झोन मध्ये सस्टेन होतोय. मार्केट 24,000 ते 24,500च्या सस्टेन झोन मध्ये सस्टेन होत आहे. ठीक आहे. आता येऊया आपल्या चार्ट वरती आणि प्रयत्न करूया काय ते. ओके, समजण्याचा. मी 15 मिनिटात परत तो चार्ट लावून ठेवतो तुम्हाला समजण्यासाठी. नीट बघा. हा इकडनं पद्धतशीर बनलेला आहे. ओके, इकडनं वरचे रेड लाईन आहे ती आहेच आहे. ओके, रेड लाईनच्या इथे आपला सप्लाय झोन तर आहेच. बघा, हा सप्लाय झोन आहे, हा खाली डिमांड झोन आहे. आता उद्या मार्केटने काय केलं पाहिजे? बघा, उद्या मार्केटने काय केलं पाहिजे की मार्केट बघा इथे आल्यावर प्रॉफिट बुकिंग होते, खाली येते, प्रॉफिट बुकिंग होते, खाली येते. माझ्या मते पण उद्या मार्केटने गॅप अप देऊन किंवा फ्लॅट ओपन येऊन या लेवलवरनं रिजेक्शन घेऊन खाली यायला पाहिजे. आता मी असं का बोलते तुम्हाला माहितीये का? कारण का मार्केट जेवढं वेळ सस्टेंड होईल ना, कसं असतं माहिती का? तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. बांध खूप दिवसापासून बंद आहे. ओके, पाणी वाढत चालतं, पाण्याची पातळी वाढत चालते. ठीक आहे. शेवटी एक दिवस आहे ना बांधचा दरवाजा खोलायला लागतो, आणि जेव्हा तो खोलतो ना तेव्हा तो प्रेशर मध्ये सुटतो, म्हणजे पाण्याला प्रेशर असतो. आता हा प्रेशर निर्माण कुठे होतो माहिती काय? ह्या दोन गोष्टींच्या मध्ये, डिमांड सप्लाय झोनच्या मध्ये किंवा सपोर्ट रेसिस्टन्सच्या मध्ये. मग आता विचार करण्याची गोष्ट आहे, जर मार्केट साइडवेज आहे तर मी ट्रेड का करावे? पहिला प्रश्न स्वतःला विचारा. मोटिवेशन लाईन आपली काय? पहिलं थांबायला शिका, गोष्टींना समजा, शिका, त्यानंतर तुम्ही काहीतरी ट्रेड करा. ओके, बघा, क्लिअर कट तुम्हाला दिसते. इथे एक रेड लाईन आहे, इथे एक रेड ही लाईन आहे. ओके, मी पर्पल लाईन काउंट टाकतो. इकडची ही लाल लाईन राहू दे, कारण की सपोर्ट आहे 770चा जो आपण बोललोय तो. ह्याला जरा पुढे घेऊया. माझ्यासाठी मार्केट आहे ना उद्या गॅप अप ओपन झालं तर मी परत एक पुट साठी विचार करेन. ओके, आणि मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केट परत ह्या लेवलला येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. उद्यासाठी मी जास्त करून पी साठी जाण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, पण त्याच्या ओपनिंग वरती डिपेंड आहे. ओके, मार्केट जर 24च्या वरती जात असेल तर मी डायरेक्टली सीई साठी नक्कीच बसेन. याचं कारण काय माहितीये काय? तुम्हाला सांगतो कारण काय. जर गिफ्ट निफ्टी बघाल ना, गिफ्ट निफ्टीनी जर चार्ट बघाल गिफ्ट निफ्टीचा, तर गिफ्ट निफ्टीनी आपल्याच प्रमाणे ना आजच्या दिवशी बघा, आज आपलं मार्केट बंद आहे, हिंदुस्थान मार्केट बंद आहे, बाहेरगावचं मार्केट चालू आहे, 14 एप्रिल, बुलिश कॅन्डल बनवली आणि ती पण वरच्या वरती बनवली. मग काय विषय काय? तो परत तोच विषय येतोय.
रेसिस्टन्स पर्यंत आलेलं आहे. ओके, प्रॉफिट बुकिंग झाली तर मार्केट मग परत ह्या लेवलला येईल का, हा विषय येतोय. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, सिंपल स्ट्रॅटेजी आहे. गिफ्ट निफ्टीला उद्या सकाळी जर गिफ्ट निफ्टी 24,200 या 250च्या वरती, 150च्या वरती, 150 200च्या वरती, 180च्या वरती जरी ओपन झाली ना, सरळ कॉल घेण्यामध्ये मी इंटरेस्टेड राहीन. काय होईल, तो सगळा प्रेशर इथे निघेल आणि मार्केट पण आपल्याला ओपनिंग चांगलीच देईल आणि एक चांगलाच टार्गेट सकाळी 300चा देईल आपल्याला. आता पहिला टार्गेट 300, त्यानंतर मग माझा दुसरा टार्गेट जो असेल लगभग 445, ते 450 पकडा. मग इथे तुम्हाला वरती तो दिसतोय तो 580 दिसतोय, ते गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे, पण गोष्ट परत रिपीट करायला तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. मार्केट जर गॅप अप ओपन झालं ना तर सरळ पुट घेण्यामध्येच इंटरेस्ट आहे मी. मार्केट गॅप डाऊन झालं तर मी परत कॉल घेण्यासाठी तात्पर आहे. मार्केट जर ओपनिंगच सकाळ सकाळ त्यांनी वरची दिली, आता बघा इथे गॅप अप बोललोय पण कुठल्या लेवलला बोललोय ते पण बघून घ्या. 980च्या खाली जर ओपन झालं तिकडे खाली परत एक शॉर्ट येईल, प्रॉफिट बुकिंग इथे होईल, परत मार्केट खाली येईल. ओके, मार्केट जर गॅप अप ओपन झालं पण कुठल्या 24,060च्या वरती जो ओपनिंग देत असेल तर मी एक पॉझिटिव्ह मुवमेंट घेण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, माझ्या मते मार्केटने येत ना उद्या 760-70ची लेवल, 60ची लेवल तोडली नाही पाहिजे. जर तसं झालं तर मार्केट परत पुन्हा 570ला येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तुम्ही बोलाल सर तुम्ही दोन्ही साईडला बोलताय, हो, कारण का मार्केट त्या कंडिशनला, मार्केट त्या लेवलला आहे. तुम्हाला बाण सांगितलं ना, कुठे फुटेल तर माहिती नाही. त्यामुळे विषय काय तो आता 9:45 पर्यंत 15 मिनिटाच्या 2 कॅन्डल जर क्लोजिंग झाल्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला कळेल मार्केटची डायरेक्शन, त्याप्रमाणे तुम्ही ट्रेड करा. बरोबर आहे. वरती आपला हा स्टँगल पण लागलेला आहे, तुम्हाला एक्झॅक्टली कळेल ना काय होते मार्केटमध्ये ते. बरोबर आहे, मार्केटमध्ये एक्झॅक्टली काय होते ते तुम्हाला कळेल आणि त्याप्रमाणे ट्रेड करा. बघा विषय एवढा मोठा नाहीये उद्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी, पण या बारीक गोष्टी समजण्याचं तुम्हाला अत्यावश्यक गरज आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला ट्रेडिंगची दिशा देण्याचा प्रयत्न केलाय, तुमचा लॉस होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करताय मी. ओके, त्यासाठी या गोष्टींना जर तुम्ही समजून ट्रेड कराल तर उद्या तुमचा दिवस प्रॉफिटेबलच राहील. ओके, याचबरोबर तुम्हाला हा जर व्हिडिओचा कंटेंट आवडला असेल, समजला असेल, लेवल्स कळले असतील तर नक्कीच लाईक करा. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा असं वाटतं की मी अजून चांगले व्हिडिओ बनवत जाईन, म्हणजे चांगले व्हिडिओ बनवतोच आहे पण अजून मेहनत करेन, अजून डिटेलमध्ये गोष्टी सांगेन आणि ही परंपरा तुमच्या आपल्या नात्याची मी जपून ठेवेन. जेव्हा लाईक्स येतील तेव्हा, कमेंट्स आले तर उत्तमच, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, नक्कीच लोकांना सांगा सबस्क्राईब करा. कारण का मराठी माणूस जेव्हा मैदानात उतरतो ना तेव्हा त्याला वेळ लागतो पण गड तर आम्ही जिंकतो. ठीक आहे, तर विषय असा येतो की उद्या तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तुमचा दिवस ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावा ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबत आहे. धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि आजच्यासाठी जय भीम.